रात्रीचा उरलेला हा शिळा भात घरामध्ये सकाळी कोणी खायला मागत नाही. मग अशा वेळेस हे कुरकुरीत शिळ्या भाताचे वडे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जे बाहेरून एकदम कुरकुरीत आहे, आतून मस्त सॉफ्ट आहे, अजिबात बटाटा पोहे असं काहीही न वापरता एक वेगळ्या पद्धतीत आणि अगदी 5-6 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी, जी सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी बनवायला अगदी परफेक्ट आहे. प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. अजून तुम्ही आपलं कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा, म्हणजे असेच इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग सुरुवात करूया. आता जी मंडळी शिळा भात खात नाही, ज्यांना वडे हे शिळ्या भातापासून करायचं नसेल, तर अगदी ताजा भात थोडासा कोमट करून नंतर तुम्ही असे वडे करून खाऊ शकता. आपला शिळा भात उरलेला होता, तर याच भाताचे आपण करणार आहोत. मेजरिंग कपने बरोबर 1 कप दाबून आपण इथे हा तयार केलेला शिळा भात घेतलेला आहे. तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता. मी एका कपाचं दाखवले म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आता ज्या कपाने तुम्ही 1 कप भात मोजून घेतलेला होता, अगदी त्याच कपने पाव कप रवा घेतलेला आहे आणि 2 चमचे आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. चणा डाळीचं बेसन तुम्हाला चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, म्हणजे पाव कपाला थोडं कमी वापरायचं. आता हे दोन्ही जिन्नस आपण भातामध्ये छान आपण चुरून घेणार आहोत. आता इथे आपण भात केला होता तो थोडासा मोकळा आहे, चिकट नाही, म्हणून थोडंसं एक 5-6 चमचे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. जर तुमचा भात चिकट असेल तर अजिबात पाणी वापरायचं नाही. खूप जास्त कोरडा वाटत असेल तरच थोडंसं पाणी वापरायचं आणि पुन्हा हाताने थोडंसं भज्यांच्या पिठाप्रमाणे चिकट होईपर्यंत आपण हे थोडंसं मळून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हा छान भज्यांप्रमाणे गोळ आपला तयार झालेला आहे. असं अगदी थोडंसं याला चिकटपणा हवा. आता इथे आपण एक लहान आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे. थोडी कांद्याची पात असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. एक 2 ते 3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्यात. हिरवी मिरची या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं छान किसून घेतलं. हिरवी मिरची, आलं, लसूण, थोडंसं जिरं घालून तुम्ही मिक्सरला पेस्ट किंवा खलबत्त्यामध्ये घालून तुम्ही यामध्ये वापरू शकता, तसं सुद्धा चालेल. एक 2 ते 3 चमचे बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे. मुलं जर पालक वगैरे खायला मागत नसेल तर पालक चिरून तुम्ही घालू शकता. चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेतलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. पुन्हा तुम्हाला एकदा सांगते, जर तुम्हाला शिळ्या भाताचे वडे करायचे नसतील, आवडत नसेल, चालत नसतील, तर ताजा भात थोडासा कोमट करून बनवण्याची पद्धत सेमच आहे. आता घातलेले सगळे जिन्नस छान एकजीव करत असा हा गोळा आपण करून घेतला आहे. अजिबात भिजत वगैरे ठेवायचं नाही. पटकन वडे केले तरी पण चालतात. एक थेंबभर हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही पाण्याचा हात सुद्धा लावू शकता. आता वडे जितके लहान, मोठे, मध्यम आकाराचे तसे आपल्याला गोळे घ्यायचे. मी मोठ्या लिंबाच्या आकाराएवढे गोळे घेऊन छान गोल करून हातावर थोडा चपटा करून घेतला, जेणेकरून भाजायला वेळ लागणार नाही. आणि अगदी चमचाभर तेल जरी घातलं ना तरी अगदी आतपर्यंत मस्त शिजला पाहिजे, म्हणून थोडा चपटा करून घ्यायचा आहे. याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण इथे करून घेणार आहोत. तर 1 कप भात होता, बाकी सगळे मसाले जिन्नस होते, तर यात साधारणतः एक 7-8 वडे असे तयार होतात. तुम्ही लहान मोठे जसे कराल त्यानुसार तुमचे वडे तयार होतील. आता नुसतेच असे भाताचे वडे तुम्ही तळायला असाल तर थोडेसे तव्याला चिटकून बसतात, बऱ्याचदा करपतात, कडक होतात. म्हणून काय करायचं आहे, कोणताही जाड बारीक जसा रवा असेल तो घ्यायचा आहे. त्यामध्ये अगदी चिमूटभर आपण मीठ घेतलेलं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे. जर ब्रेड क्रम्ब तुमच्याकडे नसेल तर या पद्धतीने रव्यामध्ये तुम्ही छान कोट करून वडे मस्त तयार करू शकता. आता दुसरीकडे ज्या तव्यामध्ये पॅनमध्ये तुम्हाला हे मस्त तळून घ्यायचं आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, त्यामध्ये फक्त 2 चमचे आपण तेल घेतलं आहे. तेल छान कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी थोडंसं पसरून घेणार आहोत. आता जे वडे आपण मगाशी थापून घेतलेले होते ना, ते एक एक घेऊन असे हे आपण रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत आणि मस्त याला रव्याचं कोटिंग करणार आहोत. तुमच्याकडे रवा नसेल तर शेवया असतात भाजलेला, मिक्सरला किंवा हाताने छान चुरा करून रव्यामध्ये जसे वडे मस्त डीप करताय ना तसेच करून नंतर तुम्ही हे शॅलो फ्राय करून खाऊ शकता. म्हणजे पर्याय म्हणून सुद्धा तुम्हाला सुचवलेला आहे, तर नक्की ट्राय करा. किंवा ब्रेड क्रम्ब घरामध्ये असेल तर ब्रेड क्रम्बमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. रवा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये आणि नेहमीच उपलब्ध असतो, म्हणून तुम्हाला इथे रवा दाखवलेला आहे. तसे हे सगळे वडे आपण रव्यामध्ये छान घोळवून घेतलेले आहेत. असे हे सगळे वडे एकत्र करून ठेवले तरी पण चालतात.
आता तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये एका वेळेस सगळे वडे आपण छान पसरून खाणार आहोत. लहान मोठा जसा तवा असेल, जसे तुमचे वडे असतील त्यानुसार तुम्हाला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर एका बाजूने साधारणतः मध्यम आचेवर एक 5-6 मिनिटं थोडासा रंग बदलेपर्यंत आपण करून घेतलेला आहे. कडेपासून थोडीशी सुकल्यासारखी वाटली की अशी आपण बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यम आचेवर साधारणतः एक 5-6 मिनिटं आपण छान तळून घेणार आहोत. असं केलं की काय होतं, आतून कच्चे राहत नाही, छान शिजले जातात. आणि हे शॅलो फ्राय करत असताना गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही, लवकर करपतात. म्हणूनच तेलामध्ये एकदा वडे घातले की गॅस अगदी मंद करायचा आहे आणि मंद आचेवर साधारणतः एक 5-6 मिनिटं आपण अशा या सोनेरी रंगावर तळून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा झालं म्हणजे एक 10-12 मिनिटात तुमची ही पहिली बॅच तयार झालेली आहे आणि एका ताटावर आपण काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर शिळा भात कधी राहिला की फोडणीचा भात, मसाले भात असं न करता असे हे मस्त कुरकुरीत वडे नक्की ट्राय करा. म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतील. किती कुरकुरीत झाले तुम्हीच इथे बघा. बाहेरून एकदम कुरकुरीत आहे, आतून मस्त मऊसूत शिजलेला आहे. तसा हा नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी ताज्या भातापासून किंवा शिळ्या भातापासून असे वडे तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.